तुम्ही जर अंड्याची रस्साभाजी खाण्याचे शौकीन असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. ताज्या मसाल्याची गावरान पद्धतीची झणझणीत अंड्याची रस्साभाजी या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, मी वंदना किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे झणझणीत अंड्याची रस्साभाजी. अंड्याची रस्साभाजी बनवण्यासाठी इथे मी 6 अंडे घेतले आहेत. सर्वात आधी अंडे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. एखाद्या अंड्याला जर क्रॅक गेलेला असेल तर ते अंडं घेऊ नका. उकळताना त्यातला गर बाहेर निघेल. अंडे उकळण्यासाठी मिडियम फ्लेमवर पातेल्यात 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे. त्यात एक एक करून हळू हाताने अंडे ठेवायचे. मिडियम फ्लेमवर पाण्याला उकळ येऊ द्यायचा. अंडे तुम्ही कुकरमध्ये किंवा एक बॉयलरमध्ये सुद्धा उकळून घेऊ शकता. 10 ते 12 मिनिटासाठी मिडियम फ्लेमवर अंडे आपण उकळून घेऊया. इथे मी 12 मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर अंडे उकळून घेतले. आता गॅस बंद करायचा. 5 मिनिटापर्यंत अंडे गरम पाण्यात राहू द्यायचे. 5 मिनिटानंतर बाउलमध्ये 1 ग्लास थंड पाणी घेऊन त्यात उकळलेले गरम अंडे एक एक करून सोडायचे. 5 मिनिटासाठी अंडे आपण थंड करून घेऊया. 5 मिनिटानंतर अंडे थंड झाल्यावर अंड्यावरचं कवच काढून घेऊया. अंडे थोडे गरम असतानाच अंड्यावरचं कवच काढून घ्या, नाहीतर अंड्यावरचं कवच चिकटून बसतं. अंड्यावरचे सर्व कवच मी काढून घेतले. झणझणीत रस्स्यासाठी ताजा मसाला तयार करून घेऊया. स्लो टू मिडियम फ्लेमवर ताव्यात 1 टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून बडीशेप, 2 हिरव्या वेलची, 4 लवंग, 6 ते 7 काळी मिरी, 2 चक्री फूलच्या पाकळ्या, अर्धा इंच दालचिनी, अर्धा इंच जावित्री. स्लो टू मिडियम फ्लेमवर काही सेकंद मसाले परतून घेऊया. त्यात आता 2 चमचे धने घालूया. स्लो टू मिडियम फ्लेमवर धने घातल्यानंतर मसाला अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घेऊया. स्लो फ्लेमवर अर्ध्या मिनिटापर्यंत सर्व मसाले खमंग परतून घेतले. यात तुम्ही तुमच्या आवडीचे गरम मसाले ॲड करू शकता. 5 सुक्या लाल मिरच्या ॲड करूया. लाल सुक्या मिरच्या मसाल्यासोबत काही सेकंद परतून घेऊया. 15 ते 20 सेकंदासाठी मी मिरची परतून घेतली. त्यात आता 1 टीस्पून तेल ॲड करूया. स्लो टू मिडियम फ्लेमवर मसाला आता परतून घेऊया. मसाला आपल्याला अर्ध्या मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी मसाला अर्ध्या मिनिटापर्यंत व्यवस्थित परतून घेतला. त्यात आता 1 टीस्पून खसखस ॲड करूया. खसखस लवकर भाजली जाते म्हणून ती मसाल्यात सर्वात शेवटी ॲड करायची. काही सेकंद खसखस मसाल्यासोबत परतून घेऊया. आता गॅस बंद करायचा. भाजलेला मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच तव्यावर एक मिडियम साईज कांदा लांब चिरून घालायचा. कांदा लवकर भाजण्यासाठी त्यात अर्धा टीस्पून तेल घालूया. मिडियम फ्लेमवर तेल आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. कांदा ब्राऊन कलरचा होतो तोवर आपण भाजून घेणार. इथे मी 4 मिनिटापर्यंत कांदा ब्राऊन कलरवर भाजून घेतला. तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित भाजून तयार झाला आहे. त्यात आता 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालूया. मिडियम फ्लेमवर कांद्यासोबत आलं आणि लसूण भाजून घेऊया. इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत आलं लसूण कांद्यासोबत भाजून घेतलं. त्यात आता 3 चमचे सुकं खोबरं किसून घालूया. मिडियम फ्लेमवर कांद्यासोबत खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. खोबऱ्याला ब्राऊन कलर येतो तोवर आपण भाजून घेऊया. इथे मी अर्ध्या मिनिटापर्यंत खोबरं व्यवस्थित भाजून घेतलं. खोबऱ्याला छान ब्राऊन कलर आला. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि भाजलेलं कांदा आणि खोबरं आधी भाजलेल्या मसाल्यात मिक्स करून घेऊया. अंड्या रस्स्याला पाणी वेगळं दिसायला नको म्हणून त्यात 1 चमचा डाळ्या, मूठभर ताजी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, डाळ्यांऐवजी तुम्ही 1 चमचा भाजलेली चणा डाळसुद्धा घेऊ शकता. भाजलेला मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेला मसाला 3 ते 4 चमचे पाणी घालून मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता झणझणीत ताज्या मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे. आता झणझणीत अंडा रस्सा बनवायला सुरुवात करूया. इथे मी अंडा रस्सा भाजी बनवण्यासाठी लोखंडी कढईचा वापर केला आहे. मिडियम फ्लेमवर कढईत 3 ते 4 चमचे तेल घेऊया. तेल गरम झाल्यावर तयार केलेली झणझणीत मसाल्याची पेस्ट घालूया. तेलासोबत मसाला पेस्ट मिक्स करून घेऊया. तेलात मसाला पेस्ट व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर काही सेकंद मसाला मिडियम फ्लेमवर परतून घेऊया. त्यात आता 1/4 टीस्पून हळद, 2 चिमूट हिंग घालूया. चवीनुसार मीठ. रस्सा टेस्टी होण्यासाठी त्यात
4 ते 5 चमचे बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात घालूया. जर तुम्ही कांद्याची हिरवी पात घातली नाही तरी चालेल, पण असेल तर नक्की घाला. मसाल्यात घातलेले इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून झाला. आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिटासाठी मसाला शिजवून घेऊया. इथे मी 3 मिनिटासाठी स्लो फ्लेमवर मसाला शिजवून घेतला. झाकण उघडून मसाला खालीवर करून घेऊया. मसाला स्लो फ्लेमवर काही सेकंद परतून घेतला. त्यात आता 2 वाटी पाणी घालूया. जर तुम्हाला रस्सा घट्ट हवा असेल तर 1च वाटी पाणी घाला. मिडियम फ्लेमवर मसाल्यात पाणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. मसाला आणि पाणी व्यवस्थित एकजीव केल्यानंतर मिडियम फ्लेमवर रश्याला उकळ फुटू द्यायचा. रश्याला उकळ फुटल्यानंतर त्यात उकळलेल्या अंड्याला चाकूने 3 ते 4 चिरा देऊन अंडे उकळत्या रश्यात सोडायचे. सर्व अंड्यांना असेच चाकूने चिरा देऊन एक एक करून अंडे रश्यात सोडायचे. असं केल्याने अंड्याच्या आतपर्यंत मसाला जाईल आणि अंडा रस्सा खाताना अंडे फिके लागणार नाहीत. अंड्याला चिरा देऊन सर्व अंडे रश्यात सोडून झाले. चमच्याने रश्यात अंडे मिक्स करून घेऊया. आता मिडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिटापर्यंत रस्सा आपण उकळवून घेऊया. इथे मी 4 मिनिटापर्यंत मिडियम फ्लेमवर रस्सा उकळवून घेतला. आता गॅसची फ्लेम स्लो करायची. आता स्लो फ्लेमवर 2 मिनिटापर्यंत रस्सा आपण उकळवून घेऊया. 2 मिनटं होत आली. रस्सा छान उकळून झाला. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आता गॅसची फ्लेम बंद करायची. अंड्या रश्यात कोथिंबीर मिक्स करून घेऊया. झणझणीत गावरान पद्धतीची ताज्या मसाल्याची अंड्याची रस्सा भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबत एन्जॉय करू शकता. ताज्या मसाल्याची झणझणीत अंडा रस्सा भाजी नक्की ट्राय करा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा. वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.